नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर। गोंधळलात का जरा की मी तुरुंगात काय करते आणि विचार करताय ना। खरं तर जर तुम्ही बघितलं तर आत्ता मी जिथे आहे त्याबद्दल तुम्हाला गेले अनेक दिवस उत्सुकता होती। तर मी आहे अडगळीच्या खोलीत। हो, बरोबर ओळखलं। तर हे आहे बिग बॉसचं घर। बिग बॉस मराठी सीझन 3 भेटीला आलाय। अखेर ती जी उत्सुकता आहे ती आम्ही संपवणार आहोत। कसं आहे हे घर, बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये काय काय बघायला मिळणार, कोणते नवीन कोपरे आहेत, कसा आहे घराचा माहोल, तो सगळा आपण पाहणार आहोत। चला तर मग बिग बॉस घरात सगळ्यात पहिला काय बघायचं असेल तर ही जी एंट्री आहे, मागे जे दिसतंय तिकडनं स्पर्धक आत येतात आणि मग हा जो एरिया आहे तिकडनं ते चालत हे पूर्ण घराचा एंट्रन्स आहे। इथे आत आल्यावरती जर तुम्ही अगदी माझ्या लेफ्टला बघाल तर जिम एरिया आहे, जिथे आपण कायम आपले जे स्पर्धक असतात किंवा आपले जे कंटेस्टंट्स असतात त्यांचं जे फिटनेस फ्रीक असतात किंवा अनेकदा बऱ्याच चर्चा, बऱ्याच गॉसिप्स या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर हा जो एरिया आहे तो इथे अगदी तुम्ही पाहू शकता की जिमिंग एरिया आहे। तिथे काही साधनं ठेवलेली आहेत। आपले जे कंटेस्टंट्स आहेत ते फारच त्यांच्या फिटनेससाठी फारच ते काळजी घेताना दिसतात, त्यामुळे तिकडे आहे। आणि अगदी राईटला जर तुम्ही पाहिलात तर आहे आपला स्विमिंग पूल। स्विमिंग पूलमध्ये रंगणारे गॉसिप्स, धमाल, मजा, मस्ती आपण कायम पाहिलं आहे। तर हा स्विमिंग पूल आणि हा गार्डन एरिया आहे, जिथे अनेकदा अनेक ग्रुप्स एकत्र येतात, रात्रीचे गॉसिप सेशन्स रंगतात किंवा काही कट कारस्थानंसुद्धा इथेच रंगली जातात। बिग बॉस घर आहे ना ते अगदी रंगबिरंगी आहे, म्हणजे छान कलर्स वापरले गेले आहेत। अगदी मस्त रंगांची जे एकत्रपण केलं आहे ना ते खूप सुंदर आहे। म्हणजे सगळे फॅब्रिक्स आणि त्याशिवाय जर तुम्ही पाहिलं तर मराठीपण, आपलं जे महाराष्ट्रीयन गोष्टी आहेत तो जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। जसं हे जर टेबल पाहिलं तुम्ही तर ह्याला जे काठ आहेत ते साडीचे काठ आहेत, काठापत्राच्या ज्या साड्या असतात त्या, तर ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये। आणि जर पाहायचं आलं तर हे इथे लिंबू मिरची कधीही नजर लागू नये म्हणून आपण अनेकदा गाडीवर, घराच्या बाहेर, तसंच या बिग बॉसच्या घराच्या एंट्रन्सवर अगदी घरात आत जाताना शिरताना लिंबू मिरची लावली आहे। सीझन 3ला नजर लागणार नाही आहे एवढं तर निश्चित। चला घराच्या आत जाऊया। इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर मराठीपण जपण्याचा प्रयत्न आहे। पुश पूलच्या जागी ढकला असं लिहिलेलं आहे, त्यामुळे इथे आलो की आपला जो फेवरेट लिव्हिंग एरिया आहे तो आपण पाहणार आहोत। हे उघडायचा प्रयत्न करते मी, पण हे काही उघडत नाही आहे। तर खरं तर सगळं घर आपण पाहिलं आहे, पण ही जी जागा आहे ना ती सरप्राईज आहे आणि ती आपल्याला ऑनरच दिसणार आहे। कारण की हे आहे कन्फेशन रूम, जिथे कायम काही चुगल्या केल्या जातात, काही गोष्टी सांगितल्या जातात, नॉमिनेशनसुद्धा इथेच रंगतात बरं का। तर ही जी जागा आहे इकडनं जर तुम्ही आत पाहिलं तर तिकडे जायला जागा आहे आणि तिथे आतमध्ये कन्फेशन रूम आहे। ही सध्या तरी सरप्राईज ठेवण्यात आलेली आहे आणि ती आपल्याला ऑनरच दिसणार आहे। बाकी सगळं घरात भरपूर गोष्टी आहेत त्या पाहूयात।
बिग बॉसच्या घराचा आढावा घेतोय. बिग बॉस मराठी सीझन 3. हे घर कसं असणार आहे, काय असणार आहे, काय धमाल असणार आहे ते तर पाहणार आहोत. पण घराचा कोपरा आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर ह्या वर्षी हे काहीतरी एक नवीन गोष्ट या बिग बॉस घरात पाहायला मिळते. हे एक व्हॅनचं स्वरूप आहे आणि ही बिग बॉसची व्हॅन आहे, पण त्याचा एक धमाल त्याला एक ट्विस्ट दिला आहे आणि हे जे आहे ते असं उघडतं. सो आत बाहेर धमाल गॉसिप सेशन्स इथे रंगताना या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे, एवढं तर नक्की. आणि ही जागा अनेकांची फेवरेट होणार आहे, हे सुद्धा नक्की. तर याचसोबत जर तुम्ही एखादी शिक्षा जर तुम्हाला झाली, तुम्ही जर काही चूक केली, तर जसं मी सुरुवातीला जिथे तुम्हाला दिसली होती ती ही अडगळीची खोली आहे, जेल आहे. तिथे AC नाही आहे, म्हणजे आतमध्ये अख्ख्या संपूर्ण घरात AC आहे, पण इथे अजिबात AC नाही आहे. तिथे एक छोटीशी म्हणजे एक छोटासा बिछाना आहे, गादी आहे आणि वॉशरूम म्हणजे टॉयलेट आहे. बाकी आत काहीही नाही आहे, फॅनसुद्धा नाही आहे. त्यामुळे इथे राहायला खरंच खूप कठीण होणार आहे. आपल्याला वाटतं की अरे काय अडगळीची रूम तर घराच्या आतच आहे, पण नाही, घराच्या आत असली तरी तिथे फॅन नाही आहे, तिथे झोपायला अगदीच खूपच अडचण असणार आहे. त्यामुळे जेव्हा शिक्षा मिळणार तेव्हा इथे गेल्यावरती जे स्पर्धक आहेत त्यांचे हाल होणार, हे मात्र नक्की. याशिवाय घरात बऱ्याच नवीन जागा आहेत. हे गार्डन एरिया खूप मोठा आहे आणि तिथे भरपूर जागा आहेत, पाळणा आहे, भरपूर काय काय आहे. घराच्या आतसुद्धा भरपूर गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कसं आहे बिग बॉसचं घर ते आता आपण आतून पाहणार आहोत. चला तर मग. तर तुम्ही जे आता पाहिलं ती स्क्रीन आहे जिथे दर आठवड्याला वीकेंडचा डाव आपण पाहतो आणि इकडनं या स्क्रीनवरनं दिसतात महेश मांजरेकर सर. आणि हे जे सोफा आहे तो कायम आपल्याला आवडत असतो, कारण की लिव्हिंग रूममधला हा जो एरिया आहे ते एरवी किती भांडणं होऊ दे, एरवी किती त्यांच्यामध्ये किती वाद असले तरी वीकेंडच्या डावाला ते सगळे या सोफ्यावर एकत्र येतात आणि या सोफ्यावरनं त्यांचा क्लास घेतला जातो. तर हा सोफा अगदी घराच्या मधोमध म्हणजे लिव्हिंग एरियाच्या मधोमध आहे आणि तो घरातला म्हणजे बघायला गेलं तर एक अशी जागा आहे जिथे एकत्र 15 लोक एकदा बसू शकतात. बाकी सगळ्या जागा छोट्या छोट्या आहेत, कारण काय तिकडे गॉसिप्स रंगत असतात, पण इथे खरा खेळ रंगतो, कारण काय वीकेंडचा डाव इथूनच खेळला जातो, इथूनच ते स्पर्धक सरांशी संवाद साधतात. त्यामुळे ही लिव्हिंग रूममधली सगळ्यात महत्त्वाची जागा आहे आणि तीसुद्धा इतकी कलरफुल बनवण्यात आली आहे, म्हणजे अगदी जर तुम्ही उषा पाहिल्यात ना तर त्याच्यावर सुद्धा ती रंगसंगती इतकी छान जुळून आली आहे. त्यामुळे सगळ्यांचे रंग या घरात दिसतात, पण सध्या घरात जे रंग वापरले आहेत ना ते अतिशय सुंदर आहेत आणि ते डोळ्यांना सुखावणारे आहेत. गार्डन किचनचं स्वरूप या किचनला देण्यात आलेलं आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हा फ्रीज आहे. हा फ्रीज आहे आणि त्याला पण समस्त गार्डनचा लुक दिलेला आहे. सगळं असं फार हिरवळ दिसतंय तुम्हाला. इकडे सुद्धा सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिलात तर एखादं ओपन गार्डन किंवा गार्डन किचन असतं ना त्याचं स्वरूप थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सगळं टापटीप आहे सध्या तरी. एकदा स्पर्धक आले की हे काय तसं राहील असं वाटत नाही आहे. तर हा जो किचन एरिया आहे तो अनेकदा हायलाईट होतो, कारण की इथे सगळे स्पर्धक एकमेकांबद्दल कुरघोडी करताना दिसतात आणि किचनमध्ये जर एखादा स्पर्धक असेल तर तो कायम कॅमेरामध्ये टिपला जातो असा सुद्धा एक गैरसमज आहे का समज आहे मी माहीत नाही. पण किचनमध्ये जर एखाद्या स्पर्धकाने जर ताबा मिळवला तर त्याला घराचा ताबा मिळतो असं सुद्धा आपण अनेकदा पाहिलं. त्यामुळे यंदा या किचनचा ताबा कोण घेणार
ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, खूप मनोरंजक ठरणार आहे. तर येस, हे किचन आहे. ही जी भिंत आहे, मी म्हटलं खूप लक्षवेधी आहे. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लगेच कळलं असेल की या भिंतीवर ज्या पाट्या आहेत ना, त्या नाटकांच्या नावांच्या आहेत. म्हणजे आजवर गाजलेली अनेक अजरामर नाटकं या भिंतीवर आपल्याला दिसतात, त्यांची नावं आहेत. आणि थोडक्यात काय तर आपल्यातला जो मराठीपणा आहे तो सुद्धा जपण्याचा प्रयत्न इथे केला आहे. नाटक हे आपल्या मनाशी खूप जवळचं असतं. महाराष्ट्रीयन म्हटल्यावरती, नाटक म्हटल्यावरती आपल्याला खूपच ते अगदी मनाला भावणार असतं. आणि तसंच आहे, ही जी वॉल आहे ती त्या नाटकांना समर्पित आहे. थोडक्यात काय तर घरात नाटकं होतातच, बिग बॉस घरात नाटकी वागणं असतंच, पण मराठी नाटकांना कुठेतरी सलाम करण्याचा हा प्रयत्न आहे. इथे पाहून ॲटलिस्ट आपल्यातली मराठीपणा, आपल्यातला जो मराठी माणूस आहे तो कुठेतरी सुखावतो, हे निश्चित. तर ही जी वॉल आहे तुम्ही पाहिलं तर तुमची आजवर अनेक गाजलेली, अनेक अजरामर ठरलेली सगळी नाटकं, त्यातील काही निवडक अशा नाटकांना इथे सलाम म्हणण्याचा हा थोडका का होईना प्रयत्न केला गेला.